नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबाच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अशोक खरात यांच्या विरोधात पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. टिळक रोड परिसरात बेटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँगच्या वतीनं खरात याची प्रतिकात्मक तिरडी काढून निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात सह आरोपी करून तात्काळ अटक करावी अशी ठाम मागणी करण्यात आली. बेटिया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी आरोप केला की रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या जवळच्या सहकारी होत्या. त्यांनी आर्थिक व्यवहार तसेच महिलांची व्यवस्था करण्यासारख्या गंभीर कामांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सगळ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांनी असा आरोप केला आहे की नीलम गोऱ्हे या अनेक वर्ष अशोक खरात यांच्या संपर्कात होत्या आणि दीर्घकाळ पूजापाठ करत होत्या. महिलांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ आणि मेधा कुलकर्णी यांनी या प्रकरणात मौन बाळगल्याची टीका करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी अशोक खरात यांना कठोरात कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर राज्यात अंधश्रद्धा आणि भोंदूपणा विरोधात पुन्हा संताप व्यक्त होत असून सरकारने तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरते आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजाफर यांचा विशेष रिपोर्ट. कारवाई करा, या बाईला अटक करा, म्हणजे आमच्या महिला महाराष्ट्रात सुरक्षित आम्ही सांगण्यासाठी काहीच उरलं नाहीये दादा. रुपाली चाकणकर या बलात्कारी खराच्या मार्केटिंग अधिकारी होत्या. त्याचे पैसे सांभाळणं, त्याच्याकडे महिला घेऊन जाणं हे त्या काम बघत होत्या. आणि अशा वेळेस आमची मागणी आहे रुपाली चाकणकर बाईंना अटक करावी आणि भोंदू बाबाला फाशी द्यावी. नीलम गोरे या गेले 7 वर्ष तिथे जात होत्या. 3-3 तासाच्या पूजा करत होत्या. म्हणजे महाराष्ट्रात एखाद्या महिलेवर बलात्कार झाल्या तर नीलम ताई आगे 100 कॅमेरा पीछे अशा होत्या. आणि आता त्यांना काहीच नाही, कारण का त्या तिथे जात होत्या, भक्त होत्या, नाडा बांधला होता त्यांच्या हातात मंत्रीपदासाठी, आमदारकीसाठी. म्हणून तुम्ही गप्प आहात. चित्रा वाघ गुहेत जाऊन बसलेत गप्प, मेधा कुलकर्णी गप्प. म्हणजे आज पुण्यामध्ये तर मी विचारते, सगळ्या महिला गायब कुठे आहेत? नगरसेविका, आमदार का गप्प आहे? तुमच्या आई बहिणींबरोबर असं झालं असतं तर काय केलं असतं? खरंच पुण्यातल्या महिला प्रतिनिधी गायब आहेत का हरवल्यात हा प्रश्नचिन्हच आहे. काही मध्यंतरी तुम्ही नाशिकला भेट दिली, तिथे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, मात्र अजूनही कोणती दखल घेण्यात आलेली नाही. मग रस्त्यावर आम्ही अजून उतरणार ना. आज मयत काढली, उद्या कोर्टात घुसून मारू आम्ही त्याला. लक्षात घ्या, महिला रस्त्यावर अंत बघू नका. तिच्यावर कारवाई करा, तिला अटक करा, आमच्या मुली बाळी वाचवा. कारण का जर रक्षकच भक्षक झाले तर शासनाने काहीतरी केलं पाहिजे. महिला आयोगावर असून तू मुलींचं शोषण होऊ देत होती, त्याला मुली पुरवत होती. लाज नाही वाटत त्या बाईला? आणि खराच सारखे भोंदू निर्माण होऊ नये म्हणून चौरंगा करा. एक तर उदाहरण द्या हो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मत मागता, लाज वाटली पाहिजे. त्यांचं ऐका ना, करा ना एक चौरंगा. पत्र देखील पाठवणार आहे. हो, आज आम्ही पत्र पाठवणार आहे. पत्र दे ही अशी आम्ही सगळ्या महिला पत्र पाठवतो की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना देवाभाऊ आमच्या महिलांचं गाऱ्हाण ऐका आणि आम्हाला न्याय द्या. मुख्यमंत्र्यांनी म्हणले फोटो असतो त्यांच्या बरोबर, म्हणजे त्यात काय दोषी असेल असं काय म्हणताय? म्हणजे बलात्काराबरोबर आम्ही फोटो काढू का उद्या? मुख्यमंत्री काही करणार नाहीत? आमचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांना. एक बलात्कारी म्हणजे 25 वर्षापासून लहान मुलींपासून महिलांवर अत्याचार करतोय, त्याच्याही महिला आयोगाचे अध्यक्ष पाय पूजत होती, पूजा करत होती. मुख्यमंत्री तरी थोडं विचार करून बोला. मुख्यमंत्री आता म्हणून तर पत्र लिहिलं आम्ही की आम्ही पत्र देतो, जागा होतील. एक भाऊ जागा होईल. झोपलाय का आमचा भाऊ? धन्यवाद.